मागच्या आठवड्यात आपल्या फार्मवरती 2 शेळ्या वेल्या होत्या. त्यांची तब्येत आज मला थोडी डाऊनच वाटू राहिली. बोलय हडकोळ्या दिसू राहिल्यात आणि खाय प्यायला बी अशा तुटून पडणार. नेमकी त्यांना काय झालं असेल. तरी पण मी त्यांच्या शरीरातले सगळे खनिजे पूर्ण करण्यासाठी त्यांना आहे ना गोळी पेंट देत असतो बरं का. पण आता मला ती 2 टाइम चालू करावं लागते. काय 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 माहिती बाबा. रामकृष्णरी मंडळी, सकाळी 4 वाजता झोपेतून उठून माझ्या डोक्यात काय आलं काय माहिती. मी डायरेक्ट राजहंसच्या अंड्यांची कॅन्डलिंगच करायला गेलो. की बाबाचं माझं कालच बोलणं झालं की बाबा राजहंसची मादा आहे ना 2-3 तास अंड्यावर बसलीच नव्हती. तिची जाळी कोणतरी सरकवली होती. त्याच्यामुळे म्हणलं की बाबा एकदा चेक करून घेतो. तर 3 अंडे खराब निघलेत. आपले घरचे सगळे अंडे आहे ना पिल्ल तयार आहेत. त्याच्यात मस्तपैकी हालत होत. त्याच्यामुळे मी तिच्या खालीच ठेवली तिला आणि गेलो परत झोपायला. सकाळी उठून बाबांनी पहिले शेळ्या सोडून दिल्या. मग मी त्यांना घास टाकला. आज बाबाचा माझा विचार झाला की बाबा आता गहू निघलेला आहे तर वावरात आपण आहे ना बकऱ्या चारायला नेऊच. मग दुपारी नेल्या होत्या बकऱ्या चारायला. गौरीला सगट नेलं होतं भो. इतके हाल केलेत माझे. तेवढ्यात माझी नजर त्या शेळीकडे गेली. लईच कुचामल्याने बसली होती. मग तेव्हा मला कळलं की बाबा हिला पहिलं आहे ना काहीतरी खायला प्यायला द्यावं लागणार आहे आपल्याकडून. हे जे खाती ना ती किंवा आपण जे टाकतो ना त्याच्यातून तिला आहे ना ती शरीरापुरतं पोषक असं भेटत नाही. त्याच्यामुळे म्हणलं की बाबा हिला आहे ना पहिले आपण गोळी पेंट चालू करू. मग सगळ्या शेळ्या मस्तपैकी चरून झाल्या होत्या. घेतलं बाबा आता हे गावाचा भुसा पहिला आपल्याला भरून ठेवा लागणार आहे. घरी येत नाही शेळ्या कोंडत नाही तर बघतोय कोंबडीने आज परत एक अंड दिलं भो. कबुतर आहे एवढं. आता हे कधी मोठं अंड देतील कधी नाही काय माहिती. बघा आता बाहेरून चरून आणलं ना तरी बाबाला येड्यावानी करून राहिले ते शेळ्या. बाबाला मस्तपैकी अंड दिलं आणि बोकड्याकडे गेलो तर बघा ह्यो बोकड्या कसा मारायला शिकलाय आता. औषध कोणतं द्यावं त्या बकऱ्यांना मला नक्की कमेंटमध्ये सांगा.